गुड मॉर्निंग गाईज. मी साजेश पाटील आपलं स्वागत करतो माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आगरी बाईक ट्रॅव्हलमध्ये. आज आम्ही चाललो आहे 10वं ज्योतिर्लिंग महाराष्ट्रातील त्र्यंबकेश्वर येथे. तर त्र्यंबकेश्वर येथे पोचायचं कसं बाईकने आणि तिकडे मंदिराची संपूर्ण माहिती मी तुम्हाला देईन आणि राहायची खायची सर्व सोय सर्व दाखवीन मी तुम्हाला. टोटल किती खर्च होतो ते व्हिडिओच्या एंडला सांगेन मी तुम्हाला. आणि गाईज व्हिडिओ बनवायला खूप मेहनत लागते, तर संपूर्ण व्हिडिओ बघा आणि आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायचं विसरू नका. हे बघा मस्त गाठ्यांची भाजी केली पायलनी बरोबर घ्यायला आणि तांदळाच्या भाकरी पण. हे बघा बॅग्स पण रेडी आहेत सगळ्या. चला आता आम्ही प्रवास चालू करतो आणि बाईक पण रेडी आहे बघा. आता आम्ही करतो सुरुवात प्रवासाला. चला गणपती बाप्पा मोरया, करू सुरुवात प्रवासाला. 165 किलोमीटर आहे. बोला नमो पार्वती पते हर हर महादेव, ओम नमः शिवाय. चला आलो आपले गणपती बाप्पाची भेट घ्यायला नेहमीप्रमाणे. श्री गणोबा गणेश मंदिर. बाप्पाला नमस्कार करू इथूनच. गणपती बाप्पा मोरया, मंगळमूर्ती मोरया, देवा प्रवास सुखाचा होते, सुखरूप घरी होते. आता आपला गाव सोडतोय कोपरखेरणे आणि निघतो त्र्यंबकेश्वर महादेव. आणि आता आपण डायरेक्ट भेटू शिलपाट्याला. शिलपाट्याला अजून एक कपल, माझा फ्रेंड आणि त्याची वाईफ येणार आहे आमच्या बरोबर. तर भेटूया आता आपण तिकडे डायरेक्ट. बरोबर 5 वाजता निघलो आता आम्ही. चला आला आपल्याला शिलपाट्याचा लोक पाहिलेला आहे. आता आपला गाडी इथं थांबला आहे. रेडी ना, निघायचं ना. चलो जर्नी स्टार्ट. पोचलो हायवेला आम्ही. भिवंडी रोड. चला टोल नाकायला तडगा, तडग्याला पोचलो. चला गावी साडा ब्रेक घेऊ, चहा प्यायला थांबू. चहा प्यायला, चहा प्यायला या गाईज. चला आता चहा पिऊन झाला. थंडी भरपूर आहे. थंडी वाटलं नव्हतं या महिन्यात पण एवढी थंडी असेल इथं. मॅप टाकला आता आम्ही. 15-20 मिनिटात गाईज आता कसारा घाट चालू होईल. नवीन रोड बनवलं गाईज, मस्त एकदम छान. डांबरी रोडवर गाडी चालू मध्येच काय आले बसते. त्र्यंबकेश्वरला तुम्ही ट्रेननी पण येऊ शकता. नाशिक रोड स्टेशनला उतरायचा. इथून 35-40 किलोमीटर आहे त्र्यंबकेश्वर मंदिर. बाईक वरची प्रवास करायची मजा आहे ती ट्रेन मध्ये नाही भेटू शकत. म्हणून तर आपल्या चॅनलचं नाव आहे आगरी बाईक ट्रॅव्हल. आणि अशा प्रकारे कसारा घाट सुरू झालेला आहे. बोला हर महादेव, जय शिवशंकर. 106 किलोमीटर पार केला. अजून 60 किलोमीटर बाकी आहे. 60. काय मस्त वातावरण आहे. कसारा घाट, नवीन रोड, खूप छान. हा बघा जव्हार फाटा. इथून पण रोड आहे, लांब पडतो थोडा इथून. काही फक्त 55 किलोमीटर बाकी आहे. इथे एक देवीचं मंदिर आहे.
घाटन देवी मंदिर ट्रस्ट आहे रस्त्यात. दर्शन घेऊ देवीचं. कसं आहे ते मंदिर? हाच आहे घाटन देवी मंदिर ट्रस्ट. मस्त लोकेशन आहे बघा. कधी इकडे आले तर भेट द्या मंदिराला. छान मंदिर आहे. मस्त मंदिर आहे बघा देवीचं. शृंगार चालू आहे देवीचा. गाईज आमच्या वहिनीनी पॅटीस बनवून आणल्यात मस्त नाश्त्याला. आता इथेच मंदिराजवळ खातोय आम्ही. डायरेक्ट थांबायला त्र्यंबकेश्वर मध्ये. बघा नाशिक किती सुंदर आहे. आता पोहोचू आम्ही गोटी. दाखवतो तुम्हाला टर्न कुठला होता. हा ब्रिज नाही चढायचा. समोर जो दिसतो तो हा बघा. आता हा लेफ्ट घ्यायचा आहे. श्री क्षेत्र कपिलधारा तीर्थ. $39 किलोमीटर. थोड्या वेळातच पोहोचू आपण. 1 तासात त्र्यंबकेश्वरला. 36 किलोमीटर फक्त बाकी. मस्त लोकेशन आहे बघा. मोखाडा. पावसाळ्यात ते इथे एवढं सुंदर असेल ना वातावरण. व्ह्यू एवढा भारी असेल पावसाळ्यात. एक नंबर असेल. वाव. जेव्हा पण येणार तुम्ही या सर्व या. इथून लेफ्ट आहे गजानन महाराज मठ संस्थान मध्ये रूम घेणार आहोत आम्ही. प्लॅन करता सगळं बघू रूम भेटते की नाही. अवेलेबल असलं पाहिजे. समोरच दिसतं ब्रह्मगिरी पर्वत. एकदमच फायनली आम्ही पोहोचलो. श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर नगरी मध्ये आपले स्वागत आहे. हर हर महादेव. हे इथून आहे गजानन महाराज मठ संस्थान. पोचलो आता आम्ही गजानन महाराज मठमध्ये. आता रूमची इन्क्वायरी करतो. अगं मंदिर मस्त मंदिर आहे. भक्त निवास 1. हे बघा भक्त निवास 1 मध्ये इन्क्वायरी करायची आहे. बघूया अवेलेबल आहे का. चला आता निघतोय आम्ही मंदिराकडे जायला. इथे एक पण रूम नाही आहे अवेलेबल. संध्याकाळपर्यंत थांबायला सांगतात. पॉसिबल नाही. हे चला या बघूया. आतमध्ये जाऊन कुठल्या हॉटेलमध्येच घ्यायला लागेल रूम. गेट नंबर 1. चला आता एंट्री करूया. नमो पार्वती पते हर हर महादेव. पोचलो. रूम भेटली बस आता. मग टेन्शन नाही राहणार. दर्शन काय आपण वस्तीला आहोत तर कधीही घेऊ शकतो. आज संध्याकाळी किंवा उद्या सकाळी पण.
बघा मंदिर, त्र्यंबकेश्वर मंदिर. सरळ जायचं आपल्याला. रूमची व्यवस्था झालेली आहे. माझ्या एका फ्रेंड कडून दीपेश म्हात्रे म्हणून आमच्या गावातल्या नंबर भेटला पुजारींचा. त्यांनी रूमची व्यवस्था केली आहे. कन्हैया हॉल. लक्ष्मीनारायण मंदिर. ऍड्रेस तो भेटला. हीच आहे ना बँक ऑफ बडोदा. कन्हैया हॉल कुठे आहे? कन्हैया हॉल हा 5 आळी तो कन्हैया हॉल दिसला. भेटला रूम आता आम्हाला इथेच कन्हैया हॉल मध्ये. मंदिराच्या बाजूलाच आहे एकदम. हे मंदिर इथेच आहे बाजूला. हे पश्चिम गेट. इथे खानावळ आहे. जेवणाची पण व्यवस्था असते. 2 टाइम टायमिंग आहे. गाईज आता थोडं रिलॅक्स झालो. आता कुशावर कुंड आहे इथे, त्याच्यात आंघोळ करायला जायचा प्लॅन आहे आमचा. आता जातो आता तिथेच आणि तिथून आल्यावर दर्शनाचा प्लॅन करूया. चला चला पटापट. ऊन बघ किती आहे. मंदिराच्या बॅक साईडनीच सरळ जायचं आहे कुंडाकडे. कुशावर्त कुंड. इथं आलं उज्जैनची फिलिंग आली. हे बघा पोचलो आता आम्ही कुशावर्त कुंडाजवळ. दाखवतो पुढे. तीर्थराज कुशावर्त हे मंदिरापासून 200 मीटर अंतरावर आहे. हे बघा तीर्थराज कुशावर्त कुंड. त्र्यंबकेश्वर देवस्थान. छान कुंड आहे बघा. बघा इथे विधी होतात सर्व. त्र्यंबकेश्वर हे ठिकाण त्याच्यासाठी फेमस आहे. इथे सर्व विधी होतात. काळसर्प, पितृदोष वगैरे. या कुंडात स्नान केल्यावर गौतम ऋषींची पण गोहत्या पापमुक्ती झाली होती. जेव्हा येथे कुंभमेळा लागतो तेव्हा सर्व नागा साधू कुशावर्तमध्ये स्नान करतात. जर कोणाला काही करणी बाधा भूतबाधा असेल तर तेही इथे स्नान केल्यावर दूर होते. चला तीर्थराजमध्ये आंघोळ करून झालेलं आहे. आता जाऊया रूमवर आणि दर्शनाची प्लॅनिंग करू. चला गाईज आता निघतो आम्ही दर्शनासाठी. मंदिरात चाललोय. मंदिराजवळ पोहोचलो दाखवतो. दिसत नाही पूर्ण. आम तो टिकली लावते भाई. सरकत तो पण येईल पुढे. चल आपल्या लावते ना. बोला हर हर महादेव. जय शिवशंकर. हर महादेव. जय शिवशंकर. पूर्व दरवाजाजवळून एंट्री आहे लाईनची. हे बघा सुरुवात केली आता आम्ही लाईनवर. हा बघा पूर्व दरवाजा एंट्री. श्री त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्ट. बघा किती गर्दी आहे. भरपूर गर्दी आहे. 3-4 तास जातील आरामात. सॅटर्डे संडे खूप गर्दी असते.
बनारसवरून आल्यात. अंकल आहे की जी किती लांबून आल्यात बघा. काही 3.5 तास झाले अजून काय लाईन आलत नाही आहे. सर्व बसल्यात. इथे यायचं तर 200चा पासच काढून यावं लागेल असं वाटते, कारण 200च्या 500 लाईनमुळे खूप गडबड होते. फ्री लाईनला सोडत नाही लवकर. आता लाईन सुटली, 20 मिनटं थांबून सोडतात. 3.5 तासानंतर आता थोड्याच वेळात पोचू आता मंदिरापर्यंत. बघूया अजून किती वेळ लागतो. 2 मिनटात आता गाभाऱ्यात पोचू. फायनली आता पोचलो. मेन मंदिराचा दरवाजा बंद केला. सुटली आता लाईन. अर्धा तास झाला तिथंच होतं. चला गाईज आता चाललो आम्ही जेवायला. दर्शन झालं. भेटतो जेवल्यानंतर, देतो अपडेट. पार्ट 1 इथे संपत आहे. प्रवासाचा पूर्ण खर्च तुम्हाला पार्ट 2 मध्ये सांगेन.